रिगल इथे असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचले आहेत। काल याच ठिकाणी आदित्य ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अभिवादन केलं आणि आता शिवसेनेचे महत्त्वाचे नेते या ठिकाणी पोहोचतात। त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत, प्रताप सरनाईक हे सगळेच महत्त्वाची मंडळी शिवसेनेची आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। तर आज बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती आहे आणि या निमित्तानं शिवसेनेकडून बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाणारी शिवसेना आहे। त्यामुळे काय नेमके बाळासाहेबांच्या नावानं काही घोषणा सत्तेत असलेले हे शिवसैनिक करतात का हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। आणि क्रेनद्वारे या भव्य दिव्य अशा पुतळ्याला आता अभिवादन करण्यात येईल, पुष्पहार घालण्यात येईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत सध्या आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात। आज बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती आहे, त्यानिमित्तानं ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। शिवसेनेची 2 शकलं झाल्यानंतर फूट पडल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय घडामोडी घडल्या। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक प्रकारे मोठे बदल झाले आणि त्यानंतर शिवसेनेचे हे 2 गट वेगवेगळ्या पद्धतीने आज जयंतीसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्रीपदी असलेले एकनाथ शिंदे बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सध्या फोर्ट इथल्या बाळासाहेबांचा एक भव्य दिव्य या ठिकाणी पुतळा आहे, या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। आणि बाळासाहेबांची जी एक सिग्नेचर पोज होती, दोन्ही हात वर करून अभिवादन करायचे ते नेहमी शिवसैनिकांना त्यांच्या सभेच्या ठिकाणी, अशा पुतळ्याला सध्या अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत या ठिकाणी पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलेलं आहे। पुतळ्याची पाहणी केली जाते। खरं तर हा पुतळा काही दिवसांपूर्वी निवडणुकीच्या आधी हिरव्या कपड्याने झाकला गेलेला होता। मुंबईतले सगळे पुतळे हे उघडे होते, मात्र बाळासाहेबांचा हा मुंबईतला असलेला एकमेव पुतळा आहे आणि तो झाकला गेल्यामुळे एक वेगळा वाद निर्माण झालेला होता। मात्र निवडणूक आयोगानं अशा प्रकारे हा पुतळा झाकला असल्यामुळे एक वेगळाच वाद निर्माण झाला होता आणि हाच तो पुतळा आहे। आज बाळासाहेब यांची 100वी जयंती आहे, जन्मशताब्दी वर्ष त्यांच्या आता सुरू झालेलं आहे। त्यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन आहे आणि वर्षभर अशा प्रकारे कार्यक्रम केले जातील। शिवसेनेकडून सुद्धा सत्तेत असलेले शिवसेनेकडून शिंदेच्या गटाकडून या संदर्भात आज काही घोषणा होतीये का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर फोर्ट इथल्या बाळासाहेबांचा जो पुतळा आहे, या पुतळ्याला आता अभिवादन केलेलं आहे आणि सर्वच शिवसेनेचे मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत, महत्त्वाचे नेते शिवसेनेचे उपस्थित आहेत। उदय सामंत सुद्धा आपल्याला मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्र्यांबरोबर दिसतात। खाली प्रताप सरनाईक आहेत, त्याचबरोबर इतरही मंत्रीगण उपस्थित आहेत, सध्या मंत्रिमंडळामध्ये असलेले।
नुकत्याच मुंबई महापालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फारसं यश म्हणावं तसं शिंदे गटाला मिळवता आलेलं नाहीये. 90 पैकी 29 जागा मिळवता आलेल्या आहेत. यावरून बरंच रणकंदन सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या सुरू आहे. अरे साईड लावा ना दादा. साईड लावा. तर बाळासाहेब ठाकरे यांचा या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा नीलम गोऱ्हे, मंत्री प्रताप सरनाईक अभिवादन करताना आपण पाहतोय. जयंतीनिमित्तानं 9 फुटी पूर्णाकृती असा हा बाळासाहेबांचा पुतळा आहे जो फोर्ट इथे आहे. तर 2019 मध्ये हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आहे. रिगल सिनेमा समोरचा जो चौक आहे या चौकामध्ये बाळासाहेबांचा हा एकमेव असा पुतळा आहे. 9 फुटी पूर्णाकृती असलेला हा पुतळा आहे. तर कलानगरमधले सुप्रसिद्ध वास्तुशिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकारलेला आहे. तर हा पुतळा बाळासाहेबांचा या ठिकाणी साकारताना बरीच मोठी आव्हानं होती आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जनतेला संबोधायचे तेव्हा तसा भाव आणणं या पुतळ्यामध्ये गरजेचं होतं आणि तसाच हा पुतळा उभारण्यात आलेला आहे. सभेला आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे समोर बसलेल्या जनतेला तमाम मराठी बांधवांनो अशी जी हाक द्यायची आणि तीच ही पोझिशन आहे या पुतळ्याची. तर अत्यंत हुबेहूब अशी ही बाळासाहेबांच्या पुतळ्याची पूर्णाकृती आपण ही मूर्ती पाहत आहोत. दक्षिण मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियाजवळच्या रिगल सिनेमाजवळ महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरच्या चौकात बाळासाहेबांचा हा 9 फूट उंचीचा पुतळा आहे.